आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला एक विश्वास होता की आपण आपलं जे मतदान करतो आहे किंवा आपलं जे मत देतो आहे ते मत सुरक्षित आहे। पण आज ज्या पद्धतीचं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज विधिमंडळामध्ये ह्या झालेल्या विधानसभेच्या लोकशाहीच्या निवडणुकामध्ये जे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं त्यानंतर मात्र आता महाराष्ट्राच्या जनतेचं एकच म्हणणं आहे की तुम्ही काहीही करा पण EVM मशीन बंद करा आणि इथून पुढचं मतदान जे आहे ते कागदावर म्हणजे बॅलेट पेपरवरती होऊ द्या। ही मागणी फक्त आता ही जनतेची आहे। आता राजकारण्यांनी बाजूला राहावं आणि जनतेने ती लढाई लढावी अशी त्या ठिकाणी आमची मागणी आहे। जनतेने आता ही लढाई हातामध्ये घ्यावी। ज्या वेळेला या देशामधली गुलामगिरी संपवायची होती, या देशाला आझाद करायचं होतं, स्वतंत्र करायचं होतं, त्यावेळेला जनतेने क्रांती केली, या देशाने क्रांती केली, लोकांनी क्रांती केली आणि लोकांनी उठाव केला। ज्या वेळेला आपल्याला ब्रिटिशांचं इंग्रजांचं आक्रमण मोडून काढायचं होतं त्यावेळेला स्वदेशीचा नारा दिला, तो लोकांनी दिला, जनतेने दिला। आज ही जनता हा नारा घेऊन पुढे येते आहे की आम्हाला EVM नको आहे, आम्हाला मशीन नको आहे, आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे, आम्हाला कागद पाहिजे। एक गोरगरीब ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला, न्याय हक्क दिला की तो देखील निवडणूक लढवू शकतो, त्याच्याकडे पैसे नसले तरी हरकत नाही पण तो निवडणूक लढवू शकतो, त्या गोरगरिबासाठी इथून पुढे ही निवडणूक कागदावरती व्हावी, बॅलेट पेपरवरती व्हावी। त्याला ते कळलं पाहिजे की मला हे मतदान गोरगरीब माणसाला, माझ्या गोरगरीब जनतेकडनं मिळालेलं आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या न्याय हक्कावरती इथून पुढची लढाई मात्र आम्ही कागदावरती लढणार आणि कागदावरतीच लढण्यासाठी लोकांमध्ये जाणार, लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत। आम्ही लोकांकडे जाणार, नाक्यावरती जाऊ, लोकांसोबत संवाद साधू, चर्चा करू, मीटिंगी घेऊ, बॅलेट पेपरसाठी आम्ही पोस्टर्स लावू, अपील करू, सोशल मीडियामध्ये जाऊ, आम्ही या अशा प्रकारे भिंतीवरती मेसेज देऊ। कारण गोरगरीब जनता जी आहे ती गोरगरीब जनतेकडे हजारो कोटी नाही आहेत, तो साधा माणूस आहे, तो पोटासाठी दिवस रात्र हातावर त्याचं पोट आहे, तो काम करतो, मेहनत करतो। त्या माणसाचं मतदान जर सुरक्षित नसेल, त्याला दिलेला जर न्याय हक्क जो असेल तो सुरक्षित नसेल तर या देशामध्ये लोकशाही सुरक्षित राहू शकत नाही। आणि म्हणून फक्त आणि फक्त तुम्हाला काय साड्या वाटायच्या साड्या वाटा, अजून काय पैसे वाटायचे पैसे वाटा, मिठाई वाटायची मिठाई वाटा, रेशनिंगवरती तेल वाटायचे तेल वाटा, पण निवडणूक मात्र कागदावरती घ्या, बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग कोणी जिंका आणि कोणी हरा। आता हे महाराष्ट्रामध्ये EVMमुळे कुठलं सरकार बनलं, कोण पडलं, या सगळ्यांच्या पलीकडे जर गेलं तर एक छोटंसं उदाहरण होतं की सकाळच्या वेळेला ज्यावेळेला बॅलेट पेपर ओपन झाले होते आणि त्याची मोजणी सुरू होती, ज्या बॅलेट पेपरवरती पोलीस, शिक्षक, ट्रॅफिकमध्ये काम करणारे कर्मचारी हे जे लोक असतात ही लोक त्याच्यात मतदान करतात आणि त्या बॅलेटवरती मतदान जे आहे ते मतदान सुरक्षित झालं होतं। पण ज्यावेळेला EVM मशीनची मोजणी सुरू झाली, काउंटिंग सुरू झालं, त्यावेळेला त्याचं माहिती पडलं की ती टक्केवारी घसरत चाललेली आहे। एक अर्थ स्पष्ट आहे, शेवटी ही मशीन आहे, मशीनमध्ये घोळ होऊ शकतो, मशीन बिघडू शकते, हायजॅक होऊ शकते, हॅक होऊ शकते, काही होऊ शकतं, ठीक आहे, पण कागद हा कागद आहे। या देशामध्ये या राज्यामध्ये पोलीस व्यवस्था आहे, सुरक्षा बघू शकते, तुम्ही कागदावरती मतदान करा। हे गोरगरीब जनता जी आहे ना, हा रिक्षावाले काका आहेत, हे रिक्षावाले काका आहेत, हे गोरगरीब आहेत, याचा भाऊ उद्या निवडणुकीला उभा राहिला त्याच्याकडे पैसे नाहीत हजार कोटी रुपये, त्याच्याकडे बिचाऱ्याकडे फक्त आणि फक्त पोटासाठी एक कामवणारं साधन आहे, तो मत मागण्यासाठी जाऊ शकतो लोकांच्या मध्ये, त्याचं मत सुरक्षित राहिलं पाहिजे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्ही आजपासून ही क्रांतीची नांदी रोवलेली आहे। आज प्रत्येक घराघरामध्ये जाऊ, लोकांना भेटू, संवाद साधू, मात्र EVM मशीन बंद करा आणि बॅलेट पेपर सुरू करा अशी मागणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता करेल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।